मित्रांनो आम्ही ना बिर्ला गणपती तिथून आलो. आता जाता जाता म्हटलं इथं तळेगाव संभाळले तिथंच आहे चौराई देवीचं मंदिर आहे वरती डोंगरावरती. तर गेलो नाही कधी, पहिल्यांदाच चालू आहे. तर बघू गेल्यानंतर कसं आहे तिथं वातावरण काय आहे. आणि थोडासा पाऊस तर पडलेला आहे, म्हणजे वातावरण थोडंसं शांतच आहे आणि माती पण जास्त म्हणजे ढगाळ फुपाटा पण कमी असणार आहे. चला तर आम्ही आता गाडीतून उतरतोय, तुम्हाला घेऊन जातोय आम्ही आता चौराई देवी मंदिरापाशी. आणि गाडी इथंच आहे ना खाली त्याच्या कमानीपाशी पार्किंग केलेली आहे. पाईप फुटले दिवस ते चौराई देवीची कमान आहे, मंदिराची कमान आहे. आणि त्याच्याबरोबर शेजारी आपण गाडी पार्किंग केलेली आहे. आता ते अधिकृत पार्किंग आहे का नाही ते माहीत नाही, पण हाही जागा म्हणून लावली आहे गाडी आपण. असा रस्ता आहे बघा, म्हणजे हा डोंगरच आहे, असा पायवाटच आहे. वर जायला काही गाडी वगैरे जात नाही, हे पायवाटाचा रस्ता आहे. आता हा पायवाटाचा रस्ता आपण चढत जायचं आहे वरती डोंगरावरती. जोर लगा के चला. मस्त डोंगर आहे. सकाळी सकाळी जर इकडं फिरायला आलं तर लय भारी वातावरण आहे. चढायला पण मस्त आहे. हा ना, पाणी पाहिजे पण सोबत. आपण पाणी आणलेलं नाही, ती एक चुकी झाली आपली. बाटली गाडी तिकडे बाटली आहे पण गाडीत जवळ नाही. पाणी पाहिजे पण वरती आल्यानंतर पाण्याची सोय आहे का नाही काय म्हणजे दमली काय. चढायला असं तीव्र उतार आहे ना इथं. प्रत्येक ठिकाणी असे सूचना लावलेल्या आहेत, झाडे लावा, झाडे जागा वगैरे. हे तर पडलाय तो बोर्ड, पण अशा बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. चला मंडळी, चला पटापटा चढा. हा इथं खडक आहे, वरती गेल्यानंतर काय माहीत नाही सपाट आहे की परत डोंगर आहे. पण चांगलं आहे चढायला. चढलं किती वरती आलोय बघा आपण. आता काय झालंय, दमली अजून लय. मित्रांनो परत थोडंसं चढण आहे आपल्याला, थोडीशी जास्त म्हणजे पहिल्यापेक्षा कमी, पण आहे बऱ्यापैकी आहे. ते पण चढून जायचं आहे वरती. आता दुपारचे बरोबर 12:30 झालेत. उन्हाचा तडाखा पण भरपूर आहे, कडक ऊन पडले. आणि त्या कडक उन्हाच्या तडाख्यात आम्ही चाललो आहे वरती. मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप कष्ट आहेत. हे आमच्यासाठी तर आहेच आहे, पण आम्ही काय काय बघितलं आहे हे तुमच्यासाठी पण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं आमचा ब्लॉग बघून, आमचा व्हिडिओ बघून, तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. मित्रांनो वरती चढताना झाडी तर भरपूर लागते आपल्याला, पण या काही झाडाला पान नाही आहे. सगळी झाडं अशी झडले ते. आणि काय झाले, नवा लावल्यानंतर आहे ना सगळं जळून जाते ना, सगळं जळून खाक झाले. त्याच्यामुळं मला असं वाटतं हे पानं पण त्याची झडले असते नवान्यात. झाडांना जर पाला असता पानं आणली असली असती तर बऱ्यापैकी सावली राहिली असती. झाडं तर भरपूर आहेत बघा, सगळीकडे झाड आहेत, पण पाला नाही आहे झाडाला, पानं झडले ते. त्याच्यामुळे थोडंसं उन्हाची थोडीशी कसरत जास्त होती. मित्रांनो भरपूर चाललो आहे, अजून तरी का अजून मंदिर आलं नाही. हा नाही आलेलं. चालतंय 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 अजून काही मंदिर आलेलं नाही. हा ना, बरंच चाललोय आम्ही. आता परत आपल्याला एक समोर एक टापू लागला आहे उंच. हे बघा परत मोठा चढ लागलेला आहे.
कॅमेऱ्यात दिसतं एक बारीक आहे छोटं ते, पण चढण्यासाठी भरपूर आहे. असं तिरकं करायला लागते. बापरे, हा ना, भरपूर आहे चढायला. मित्रांनो, मंदिर तर माहीत नाही किती लांब आहे, पण मॅपवरती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आपण गाडी जिथं लावली आहे तिथून तर बघा किती लांब चालत आलेलं आहे. इथं खाली आपण पायथ्याशी गाडी लावलेली आहे आणि तिथून आता आपण चालत आलेलो आहे बघा इथपर्यंत. आणि अजून पुढं किती आहे तर ते जवळजवळ निम्म अंतर आहे. हे बघा अजून आहे ना बरंचसं अंतर आपल्याला चालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे किती अंतर कव्हर करायचं आहे. मित्रांनो, नुसते चढायला नुसतं चढ नुसतं चढते जाओ, दमते जाओ, चढते जाओ, थकते जाओ. हां, बापरे, ऊन असल्यामुळे त्रास होतोय. सकाळी किंवा संध्याकाळी असं तर नसतं काय वाटलं. परत एक मोठा चढ आलेला आहे. चढाव आला आपल्याला, चढाव चांगलंच आहे. अजून आता मात्र अजून जाम होणार आहे. मित्रांनो, हा चढून आलो मोठा. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी सावली लागलेली आहे. थोडी सावली थोडी म्हणजे बरीचशीच आहे. बरं वाटायला लागलं. बापरे, आत्ता मात्र जाम झालं. खाली बरोबर बघितलं ना ते तळेगाव आहे. तळेगाव आहे ना, हा समोर हायवे. पूर्ण तळेगाव दिसतं इथून चौराईच्या डोंगरावरून. मित्रांनो, या डोंगरावरच्या झाडांना ना हे बघा ठिबक सिंचनाद्वारे ना पाणी देतात. हे पाईपलाईन टाकलेली बघा, पाईपलाईन दिसते सगळी काळी पाईपलाईन. हे बघा, हे सगळं पाईपलाईन टाकलेली. इकडं पण सगळीकडं पाईपलाईन टाकलेली बघा. आणि जमीन आहे बघा, ओलली जमीन. याचा अर्थ ह्याच्यातून हे बघा ओललं आहे पाणी पाईपात. ह्याच्याद्वारे नाही तर डोंगरावरती पाणी देण्याचं काम चालतं आहे झाडांना. म्हणजे वनीकरण जे आहे ना ते प्रॉपर इथं वनीकरण टिकवण्याचं काम केलेलं आहे. पाण्याची सोय चांगली झाडांसाठी. त्याच्यामुळं मला असं वाटतं ही झाडं हिरवीगार राहिलेली आहेत. आणि वरती थोडंसं हिरवळ आहे. झाडांना पालविले भारी आणि सावली पण त्याच्यामुळे चांगली. समोर एक डोंगर आहे बघा किती मोठा. त्या डोंगरावर मंदिर आहे बरं का. त्या डोंगरावर मंदिर आहे. खाली नाही, आता चल संपत आले. मित्रांनो, डोंगरावर बघा किती भारी वृक्षारोपण केलेलं आहे. ही जास्वंदाची म्हणजे झुडपं आहेत. आणि हे बघा याला जास्वंद पण आलेले आहेत. हे बघा शेवटपर्यंत जास्वंदीचं झाडं दिसतात आपल्याला. आणि ओली आहे जमीन त्याच्या खालची, म्हणजे पाणी देतात ते त्यांना चांगलं. हे बघा इकडं पण जास्वंद आहे. आणि खाली पाईपलाईन दिसते नाही, पांढऱ्या पाईपलाईनमधून पाणी चढवलं असणं वरती. सुशोभीकरण जे म्हणतात ना ते भारी गेलेले डोंगरावरती. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेलो आहे कमानीबशी आतल्या मंदिराच्या. इथं बघा इथं लिहिलं आहे ग्रामदैवत श्री चौराई देवी मंदिर. आणि समोर दिसतंय ते मंदिर आहे. भारी आहे एकदम जंगलाच्या आतमध्ये. चला तर आपण आतमध्ये गेल्यानंतर बघू मंदिर. आणि जाण्यासाठी हा जो रस्ता बनवला आहे ना म्हणजे पायवाटच आहे, पण एक नंबर आहे बघा ना. दोन्ही साईडला हिरवळ आहे. रस्त्याच्या दोन्ही तर्फ आहे ना, दुतर्फ जास्वंदाची झाडी आहे बघा. इकडे जास्वंदाची झाडी, इकडे काय आहे काहीतरी आहे, पण हिरवं मस्त मेंटेन केलेलं आहे. हे बघा मस्त आहे, हिरवगार वातावरण आहे. वरती हवा पण मस्त थंड आहे. आणि ह्या डोंगराच्या कुशीत चौराई देवीचं मंदिर आहे. मित्रांनो, मंदिर बघा हे एक साईडने कसं दिसतंय भारी. आणि एकदम कड्यावरती मंदिर आहे बरं का. हे खाली डायरेक्ट कडा आहे. हे बघा किती खोल आहे बघा.
हे बघा खालची झाडी डायरेक्ट दिसते आपल्याला, किती खोल आहे बघा, टेकडीवरती इथे. इथं जे भक्त येतात दर्शनाला त्यांना बसायला बघा किती भारी जागा केलेली, एक नंबर बनवलेलं आहे. हॅलो. हो हो मी तुम्हाला संध्याकाळी घरी गेल्यावर पाठवते. चूल पेटवली तिथं जेवण करायला. आणि आता आपण पोचलेलो आहे फायनली चौराई देवी मंदिरामध्ये. तर इथं आपण बाहेर चप्पल स्टँड आहे, इथं चप्पल काढू आणि मग आतमध्ये जाऊया. इथं पाय धुवायची व्यवस्था आहे बघा मित्रांनो, मस्त पाणी गार. इतक्या लांबून दमून चालत आल्यानंतर आहे ना गार पाणी घेतलं ना पायावर लय भारी सुख, भारी सुख आहे. भारी बनवलं आहे मित्रांनो इकडं वरती, छान वातावरण आहे. आपल्याला दिसतंय हा पलीकडं एक्सप्रेस वे, हा पुणे मुंबई एक्सप्रेस वे समोर हा दिसतोय आपल्याला. चला रे. अयो कुत्र कसलं भारी बसले तिकडे, शेपुटार कसलं उन्हात बसले काय रे. चल त्याला बाजत नाही, हा ना. स्टोरेज फुल व्हायच्या आज. चल हा. मारला मस्त. मित्रांनो काम कसलं खतरनाक केलं आहे मंदिराचं. आणि हा हे पूर्ण पाषाण पाठीमाग. हो CCTVची पण बघा ना सगळी इथं सुरक्षितता आहे. घंटा ना CCTV पण आहे. आणि मित्रांनो ह्या दगडामधून बघा ना झाडाचा उगम झालेला आहे आणि त्याच्या खाली बरोबर चौराई देवीचं ठाण आहे. पूर्ण काढा आहे बघा, किती डेंजर काढा आहे. इथून खाली डायरेक्ट खोल दरी आहे. हे बघा दरी आहे किती खोल. मंदिराचं काम बघा मित्रांनो किती भारी बनवलेलं आहे, भारी काम केलेलं आहे. हा ना. अरे पण मंदिराचं बांधकाम कसं केलं असं इथं, गाडी यायला चान्स नाही. मित्रांनो इथं वरती आलोय, चौराई देवीच्या मंदिरामध्ये पोहोचले आपण. तर इतकं भारी शांतता आहे ना, कसलाच आवाज नाही, काय नाही. आवाज येतोय पण हायवेचा येतोय तिकडं, पण दुसरी कसलीच हे नाही आहे. म्हणजे नाही का माणसांची बडबड म्हणा, एकदम असं भारी शांतता आहे. इथं पाठीमागे बघा चौराई देवी, आणि बांधकाम पण लय खतरनाक केलेलं आहे मित्रांनो मंदिराचं. इथं आल्यानंतर मनच डायरेक्ट असेल शांत होते.
शांत होऊन जाते आणि एक संतुष्ट होते मन. आणि असला भारी इथं निसर्ग आहे, इतका भारी निसर्ग आहे ना मित्रांनो, खतरनाक वातावरण आहे. हे चालून चालूनच दमली आहे, त्याच्यामुळे ती विचार करते आता जायचं का नाही पाठीमागं. वातावरण बरं शांत बसले मी एकदम मस्त. हा ना, शांत आहे. वातावरण खूप छान आहे, खूप भारी आहे इकडचं. जो मुखवटा आहे ना देवीचा, तो बघा ना पूर्ण पाषाणामध्ये, आणि हा अख्खा अखंड पाषाण आहे. हे दिसतंय ना, अखंड पाषाण आहे ते, तिथपर्यंत दिसतंय ते पाठीमागं. आणि त्या पाषाणातून आहे ना झाडाचं बघा ना कसं उगवलेलं आहे. हा ना मित्रांनो, मंदिराच्या आतून जे झाडं आलेले आहे ना, ते हे बघा कळसापासून बाहेर आलेले आहे. म्हणजे ह्या झाडाच्या साईडनी कळस बांधलेला आहे. बघा कसं बांधकाम केलेलं आहे भारी. मित्रांनो, तुम्हाला जर सकाळी संध्याकाळी ट्रेकला जर जायचं असेल ना तर या ठिकाणी नक्की या. कारण इथे ना येण्यासाठी थोडेसे कष्ट आहेत, पण इथं आल्यानंतर आहे ना असं स्वर्गात आल्यासारखंच वाटते मित्रांनो. एकदम भारी मस्त वातावरण आहे. कष्टानंतरची जी शांती असते ना ती इथे भेटते. इतकं भारी वाटतं, एकदम शांत. आणि असं वाटत नाही की नाही का जे आपण चालल्याचं सार्थक होतं इकडे आल्यानंतर. हा, येताना तर आम्ही विचार केला होता की बाबा चालायला भरपूर आहे, 12 वाजून गेलेत, दुपारचे 12 वाजले, तर उन्हाचा तडाखा पण भरपूर आहे. पण आम्ही विचार केला होता इथपर्यंत आलोय ना, आता थोडंसं थांबू आपण आणि पाठीमागं जाऊ. पण वर आल्यानंतर खरंच वाटते की बाबा बरं झालं आपण पाठीमागं नाही गेलो. मस्त वातावरण आहे, लय भारी. मित्रांनो, मंदिरातून निघाल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेने निघालो. पण जितका संघर्ष वर जाण्यासाठी लागतोय ना, तेवढाच संघर्ष खाली मित्रांनो उतरताना लागतोय. कारण की घसरडी वाट आहे आणि कधीही पाय घसरू शकतो आणि माणूस पडू शकतो, इतका उतार आहे. तर मित्रांनो, चढण्यासाठी जेवढे कष्ट आहेत तेवढे उतरण्यासाठी कष्ट आहेत. आता आपण निघतोय आणि आलो आता गाडीच्या जवळ. मित्रांनो, चालून चालून दमल्यानंतर आम्हाला लागली होती खूप भूक, त्याच्यामुळं आम्ही जाता जाता थांबलो प्रिन्स ढाब्यावरती जेवायला. काय मागवायचं बघ, भरपूर काय इकडं. आता आलेला आहे आपला मसाले पापड. मसाला पापड आपण सुरुवातीला घेतला स्टार्टर म्हणून. मित्रांनो, मसाला पापड आला आणि लगेच आपलं जेवण पण आलं आहे. तर जेवणाला मी घेतलं आहे काजू पनीर मसाला आहे ना, काजू पनीर मसाला घेतला आणि रोटी घेतल्या 4. पाणी द्या ना बिस्लरी. हां, माझ्याकडचं घे, ह्याच्यातला चांगला रस आहे. चला तर आता जेवण करून घेऊ. लय गार आहे हो मित्रांनो, पाऊस आलाय बाहेर. आपण बसलो जेवायला पण पाऊस आलाय बाहेर. बघा काय पाऊस पडतोय, गाडीवर दिसतोय इकडे दिसून बघा. आता गारपीट व्हायला बसली, कारण की वर लय ढग झाले, वातावरण लय ढगाळ झाले. आपलं जेवणच चालू आहे अजून. पाऊस किती थांबतोय किती पडतोय काय माहिती.